नमस्कार मित्रांनो, मी अंकुश बर्डे ज्ञाना शेतीमध्ये आपले सर स्वागत करत आहे. मित्रांनो, आजचा आपला हा व्हिडिओ थोडा वेगळा आहे आणि या व्हिडिओला तशी एक 10-12 वर्षापूर्वीची पार्श्वभूमी आहे. आज ज्या ताई माझ्यासोबत आहेत त्यांच्या शेतावर मी 10-12 वर्षापूर्वी येऊन गेलो होतो आणि त्यांचं कार्य तसं आपण त्याच्यावर पुढे बोलणारच आहोत. खूप मोठं आहे. अत्यंत उच्च शिक्षित, प्रगतशील शेतकरी आणि विविध म्हणजे 100च्या वरती पुरस्कार मिळालेले शेतकरी आपल्यासोबत आहेत. तर आज मी ज्ञाना शेतीमध्ये ताई आपलं स्वागत करतो. नमस्कार. आपली ओळख करून द्या तशी. नमस्ते, मी वसुधा सरदार. इथे पारगाव चालोमालो, दौंड तालुका, जिल्हा पुणेमध्ये आपली शेती आहे. आपण आता जिथे उभे आहोत हा ऑर्गॅनिक सर्टिफिकेशन खालचा प्लॉट आहे. बाकी ही 14 एकर आहे. अशीच 15 एकर जमीन आत्माच्या सर्टिफिकेशन खाली आहे. आणि बाकीची जी आमची बिगर सर्टिफिकेशनमध्ये आहे तिथे सुद्धा आम्ही जास्तीत जास्त सेंद्रिय निविष्ठांचा वापर करण्याचा प्रयत्न असतो आमचा. बरं ताई, आता तुम्ही एवढ्या उच्च शिक्षित असून आपला हा शेतीतला प्रवास कसा सुरू झाला? आमची मुंबईमध्ये शेती होती. बरोबर. वडिलांचा शेती आणि डेअरीचा व्यवसाय होता आणि त्यांनी लहानपणापासून आम्हाला सगळ्या मुलांना शेतीत काम करायची सवय लावली होती. त्यामुळे शेतीबद्दल एक आवड निर्माण झाली. त्यांनी असं शिकवायचे आबा की ही झाडं तुला काय सांगतायत, ही माती काय सांगते, त्यांची भाषा आपल्याला समजली पाहिजे. बरोबर. मग मी नंतर पुढे सामाजिक काम केलं तरी वेगवेगळ्या दृष्टीने शेतीशी संबंध माझा चालू राहिला. बरोबर. पाणलोट क्षेत्र विकासामध्ये काम केलं, तोही पुन्हा शेतीशी संबंधित विषय आहे. आणि आबा गेल्यानंतर 2003 पासून मी इथे पारगावच्या आमच्या शेतीमध्ये पूर्ण लक्ष घालायला सुरुवात केली. बरं. आता एकूण क्षेत्र किती येतं आपलं? 79 एकर आहे. बरं. आणि आता जनरली इतकं मोठं क्षेत्र असल्यावर शेतकऱ्यांना वहितीखाली सुद्धा ठेवण्याचे फार अडचणी येतात. सध्याची परिस्थिती, मजुराची परिस्थिती, बदलते हवामानात, आणि मग जेवढा मोठा शेतकरी असेल त्याचं शेती परवडत नाही अशी बऱ्याच लोकांची म्हणणं येते. किंवा थोडं बहुत जरी क्षेत्र असलं तर शेती परवडत नाहीत म्हणतात. तर मग त्याच्यावर आपलं काय म्हणणं आहे? शेतीचे व्यवस्थात्मक प्रश्न खूप आहेत. म्हणजे परवडत नाही शेती, ह्याच्यामध्ये बाजार व्यवस्थेचा खूप मोठा भाग आहे. पण उत्पादनाच्या पातळीवरती म्हटलं तर लक्ष देऊन करण्याची गोष्ट आहे. आपण जर मनापासून त्याचं शास्त्र समजून घेऊन अंमलात आणण्याचा प्रयत्न केला तर जमीन आपल्याला शक्यतो कधी दगा देत नाही. बरोबर. आबा जसं म्हणत होते किंवा तुम्ही मातीला आणि पिकाला बोला, आपल्या व्यवसायावर, शेतीवर, मातीवर जर निष्ठा ठेवली तर नक्की शेती परवडते. आणि सेंद्रिय शेतीत आता लोक विचारतात की सेंद्रिय शेती परवडते का? तर माझं म्हणणं असं आहे की माल विकला गेला तर जास्त चांगली परवडते. उलट मी त्याच्यावर नंतर येणार आहे. बरोबर. तर मित्रांनो, आता आपण ज्या प्लॉटमध्ये उभं राहिलेलं आहे तो गव्हाचा प्लॉट आहे. गव्हाचा जर एक जागतिक विचार केला तर चीन 1 नंबर देश आहे उत्पादनामध्ये. त्यानंतर भारत आहे, अमेरिका आणि रशिया या 4 देशामध्ये खूप मोठ्या प्रमाणात गव्हाचं उत्पादन होतं. भारत हा 2ऱ्या क्रमांकाचा देश आहे. याच्यामध्ये गव्हाचा जर उत्पादनाचा विचार केला तर पंजाब, उत्तर प्रदेश आणि हरियाणा हे राज्य अत्यंत प्रगत आणि जास्त उत्पादन समजले जातं. कारण तिकडचं जे वातावरण आहे, गव्हाचं कसं आहे, कमीत कमी 100 दिवस गव्हाला थंडी पडली पाहिजे. त्याच्यात 3 टप्पे जे वाढीचे असतात. म्हणजे ज्यावेळेस तुम्ही पेरता ती 12 ते 15 डिग्री सेंटीग्रेड तापमान पाहिजे. ज्यावेळेस फुटवे फुटतात त्याला पुन्हा कमी थोडं म्हणजे 12च्या आसपास तापमान पाहिजे. आणि ज्यावेळेस मग ओंबी बाहेर पडते किंवा तुमचं दाणे भरतात त्यावेळेस एक 25-23 डिग्री सेंटीग्रेड तापमान पाहिजे. परंतु महाराष्ट्रामध्ये तसं आपल्याकडं वातावरण किंवा गव्हाला तितकंसं संयुक्तिक मिळत नाही. म्हणून माझा तर कायम सल्ला राहतो, तुम्हाला गहू घरी खाण्यापुरता करावा किंवा आपण जसं करताय सेंद्रिय करा, खपली गहू करा, ह्या पद्धतीने गेलं. कारण काय तर बाजाराचं जसं आपण बोलले, तुम्ही सर्वसाधारण गहू केला, आपल्याकडची उत्पादकता जर विचार केला ताई तर आपल्याकडं 10 क्विंटल चांगल्या जमिनीत जो चांगला शेतकरी करतो आणि सर्वसाधारण शेतकऱ्याला 7 ते 8 क्विंटल मिळतं. 2,500चा रेट जर काढला तर गव्हाचं तसं महाराष्ट्रातलं पीक परवडत नाही. आज जर्मनीचा जर विचार केला तर जवळपास 6 टन उत्पादन आहे आणि पंजाबच्या शेतकऱ्याचं 5 टन आहे. आणि त्याच्या अगेन्स्ट आम्ही 7 जर म्हणलं तर 7 दोन्ही 14 आणि 3.5 17-18 क्विंटल जर हेक्टरी उत्पादन घेत असेल तर ती शेती परवडू शकत नाही. आता मला सांगा, आपण हे जे गहू, आता गहू किती क्षेत्रावर आहे आपला? गहू आपला हा 4 एकर 6.5. बरं.
आणि मग 10 एकर तिकडे 10 एकर हा गव्हाचा खपली गहू आहे, हा सुद्धा खपलीचा प्लॉट आहे, तोही खपलीचा प्लॉट बरोबर आहे. आणि 2.5 एकर आपला साधा नेहमीचा गहू साधा गहू साधा गहू केला. आता मग ह्या गव्हाच्या पिकाचा जर विचार केला तर जसं म्हणलं मी की कमी क्षेत्रावर करावं किंवा मग सेंद्रिय करावं, खपली करावं, ज्याच्यापासून आपल्याला 2 पैसे मिळतील. मग गव्हाला जमीन तशी भारी जमिनीत गहू पेरावं म्हणतो आम्ही, जिथे निचरा होईल आणि हलक्या जमिनीत गहू पेरू नये असं एक शास्त्र सांगतं. आता मग रानाची मशागत काय केली आपण लागवडीच्या अगोदर, पेरणीच्या अगोदर? म्हणजे आपा आपा सांगा. सांगतील. आम्ही हा गहू आहे ना नवीन पद्धतीने केला थोडा. बरोबर. हा थोडक्यात पिकनिक पद्धतीने गहू केला हम्म, हम्म, हम्म. आणि नांगरट करून बेड पाडून त्या बेडवरती पेरणी केली प्रिसिजन प्लांटरनी. बरोबर. तो प्रिसिजन प्लांटर आम्ही पंजाबवरून आणलाय, हम्म, हम्म, हम्म. त्यांनी पेरणी केली आहे आणि एकरी साधारण 11 ते 12 किलो हम्म. बियाणं आम्हाला लागलेलं आहे. हम्म, हम्म, हम्म. अशा पद्धतीने केले आणि अशा पद्धतीचा प्लॉट हा आहे. तर मित्रांनो, याच्यामध्ये गव्हामध्ये तसे महाराष्ट्रात किंवा भारतामध्ये, जगामध्ये 3 प्रकारचे गहू घेतले जातात. एक तर पहिला आहे ट्रिटिकम ॲस्टिकम म्हणजे सरबती गहू, बन्सी किंवा बक्षी आणि खपली, असे 3 प्रकार येतात. बरोबर. आणि मग 90% 95% जवळपास क्षेत्र हे सरबतीमध्ये साध्या गव्हामध्ये आहे, जे खाण्यासाठी आपल्या भारतामध्ये वापरला जातो, ज्याचा वापर जास्तीत जास्त ब्रेड, बिस्किट, चपातीसाठी होतो. जो बन्सी बक्षी जो आहे तो सुजी, पास्ता, रवा आणि शेवयासाठी जास्तीत जास्त होतो, तो 4% भारतामध्ये होतो. आणि 1% फक्त खपली गव्हाचं क्षेत्र आहे. ते पण कुठं आहे ताई? कर्नाटकची बॉर्डर, कोल्हापूर, सांगली, सातारा आणि पुण्याच्या काही भागामध्ये फक्त खपली गहू होतो. महाराष्ट्रात बाकी खपली गहू होत नाही. बरोबर. मग आता आपण जो सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा त्यांनी सांगितला, सुरुवातीला मशागत केली आणि त्यांनी पंजाबहून प्रिसिजन प्लांटर आणलेला आहे आणि त्यांनी, तुम्ही ह्यावर्षी सगळ्या पिकाची जवळपास त्यांनीच पेरणी केलेली आहे. त्या पेरणीचं यंत्राचं थोडं वैशिष्ट्य सांगा, कारण तो महत्त्वाचा विषय आहे. कारण 0 टिलेजमध्ये जायला मिनिमम टिलेज, कमी मशागत किंवा 0 मशागतमध्ये जायचं असेल तर आपल्याला तो प्लांटर किंवा ते लागवडीचं यंत्र आवश्यकच आहे. आवश्यकच. हां, तर त्याचं हां सांगा जरा. त्या यंत्राचं असं वैशिष्ट्य आहे, तर संपूर्ण बेड केल्यानंतर तुम्ही हे गव्हाचं पीक काढल्यानंतर परत दुसरं पीक लगेच पेरू शकता. आणि ते जरी तुमचा काडी कचरा असेल, आपल्या जशा पेरणी यंत्राच्या फणांना कचरा गुतू शकतो, तसं त्याला मागं तवा सिस्टीम असल्यामुळं सगळे तवे जमिनीत घुसून व्यवस्थित बी पेरले जातं. म्हणजे कचऱ्या गव्हाळामध्ये सुद्धा बी पेरणी करता येईल. आणि वापसा जास्त लागतो कमी लागतो? नाही, वापसा कंडिशन आपल्या दाब देण्यावर आहे. आणि वापसा वाल्या जमिनीत तुम्ही पेरू शकता, जमिनीतही पेरू शकता आणि गाभोळ्या जमिनीतही पेरू शकता. बर, म्हणजे वापसाचं तितकं काय महत्त्व नाही. नाही. बर. आता त्या यंत्राला किती लाईन पेरली जातं? त्या यंत्राला मूळची 5 तवे आहेत, 5 लाईनी, साधारण 42 इंचावर 5 लाईनी. 42 इंचात 5 लाईनी. म्हणजे किती अंतरावर पडतं ते? आता 42 भागिले 5 9 9 इंच. इंच दोन, ना? याच्यातलं अंतर 9 9 इंचावर, इंच म्हणजे आहे. गव्हासाठी एकदम प्रॉपर आहे. म्हणजे 36 इंच ऍक्च्युली होतं ते, आपल्याला वाटतं 45, पण पहिलं 0 आहे. ताई, मग आता जे आपलं प्रिसिजन प्लांटर आणलेलं आहे, तर त्याच्यात काय वैशिष्ट्य आहेत किंवा तो कशासाठी घेतला? एक म्हणजे त्याच्यातनं गादी वाफे तयार होतात, दुसरं वाफा तयार करणं आणि पिकाची पेरणी हे एकाच वेळेला होतं त्याच्यामध्ये. हे जे वाफे करायचे ते ट्रॅक्टरच्या 2 चाकाच्या अंतरा एवढे, म्हणजे 5 फुटाचे वाफे आहेत. म्हणजे नो टीलकडे जाण्यासाठी आदर्श अशी स्थिती याच्यात निर्माण होते. बरोबर. आम्ही आतापर्यंत गादी वाफे करतच होतो, पण ते 4.5 फुटी वाफे असतील तर दुसऱ्यांदा ट्रॅक्टर फिरायचं म्हटलं की पहिला मोडणार. मोडून जायचं. आता हा न मोडता तेच वाफे कायम आणि त्याच्यामध्ये याच्यावरच राहतात. तुम्ही कायमस्वरूपी आता पुढं कुठलंही पीक घ्यायचं आणि असेल याच्यामध्ये 5 ओळी लाईनी बसतात. आहेत त्याच्यात पिकाच्या. आपण बघितलं ते 1, 2, 3, 4 आणि 5. याच्यातलं अंतर तुम्ही थोडं 7 इंच 5 इंच आपल्या गरजेप्रमाणे कमी जास्त करू शकतो. तेव्हा हा वाफा प्रत्येक 5 फुटाचा होतो आणि वरचं जी बेडची ही आहे ही 3.25 ते 3.5 फूट पर्यंत होते. आणि 2 बेडमध्ये 1-1.5 फूट अंतर राहतं. अंतर राहतं, म्हणजे जेवढं टायरला बसायला पाहिजे तसं. तेवढंच कारण तुम्हाला अंतर दरवर्षी पुढे त्याच्यावर पेरणी करायची, दर हंगामाला करायचं. त्याच्यामुळे तो तुम्हाला आणि हे महत्त्वाचा. गादी वाफे आता मोडायचे नाही. आता हे आपलं सिमेंट कॉन्क्रीटचं घर झालं. बरोबर. आणि हे सिमेंट कॉन्क्रीटचं घर बनण्यासाठी पहिल्यांदा आम्ही येस. जमिनीत जो एक सिमेंट सारखा थर झालेला असतो, हार्ड पॅन तयार झालेला असतो आपल्या सततच्या मशागती, रोटोवेटर ह्याच्या वापराने, बरोबर. तो आम्ही पहिल्यांदा सबसॉयलरनी मोडून काढलेला आहे. बरोबर. तर हे या वाफ्याचं आणि या यंत्राचं वैशिष्ट्य आहे. मला सांगायला अभिमान वाटतो, म्हणजे माझ्या माहितीप्रमाणे महाराष्ट्रातलं हे पहिलं यंत्र आहे. म्हणजे कारण मी अनेक ठिकाणी चौकशी केली, कोणाला हे यंत्र माहितीच नव्हतं.
तर आम्ही जरा तिकडे उत्तर प्रदेशमध्ये पंजाबमध्ये गेलो, तिथली पद्धत पाहिली, यंत्राचं चलनवलन पाहिलं, शेतकऱ्यांचे अनुभव घेतले आणि मग आम्ही हे यंत्र आणण्याचा निर्णय. केवढ्याला बसलं ते यंत्र? हे आम्हाला इथे पोच साधारण 1.5 लाखापर्यंत पोचलं. स्वस्त आहे तसं, कारण बाहेरच्या देशातले प्रिसिजन प्लांटर पाहिले तर 7 ते 10 लाख रुपयाच्या वरती किंमत आहे. एक जास्त मोठ्या जमिनीसाठी असतील कदाचित. हा, बरं. आणि त्याचे जर फायदे बघितले म्हणजे त्याच जागेवरती पुढचा हा करायचा नाही तर साधारण प्रत्येक नवीन पीक करताना आपल्याला 10 ते 12 हजार रुपये कमीत कमी मशागतीचा खर्च येतो. आणि इथे फक्त पहिलं पीक सपाट करायचं फार तर मल्चरनी आणि पुढचं पीक पेरायचं. बरं मित्रांनो, ज्ञानात शेतीचा कायमच उद्देश असतो की शेतकऱ्याचा उत्पादन खर्च कमी व्हायला पाहिजे, जमिनीची कमीत कमी हलवा मशागत व्हायला पाहिजे. कमीत कमी जसं आपण चंद्रशेखर दादा भडसावळे साहेब सांगतात, दादा किंवा आपले प्रह चिपळूणकर साहेब सांगतात, तुम्ही कमीत कमी मशागत करा. त्यामुळं दर हंगामात वर्षाला 2-3 पिकं घेताना जर नुसता मशागतीचा खर्च जरी म्हणला तर शेतकऱ्याला 15,000 रुपये येतो. आणि दुसरा एक आमचा आग्रह असतो की तुम्ही कुठलंही पीक घ्या, कुठलाही हंगाम असू द्या, पण बेडवर करा. म्हणून मी आवर्जून बेडवरचा गहू जो माझा आहे तो माझा एक आग्रह असतो की तुम्ही कुठलंही पीक घ्या, कुठलाही हंगाम घ्या, बेडवर घ्या. खूपच फरक पडतो. खूपच फरक पडतो. आता मग त्या प्लांटरमध्ये आणखीन कुठली कुठली पिकं पेरता येतात किंवा पेरली तुम्ही यावर्षी? आम्ही करडी पेरली मका पेरली. सध्या 2च पिकं 3च पिकं गहू, मका आणि करडी ही 3 पिकं पेरली. आता भुईमुग पेरण्याचा आणि मूग पेरण्याचा प्लॅन आहे. कांदा कांदा पण आम्ही पेरलाय. एक प्रयोगासाठी आम्ही कांदा पेरलाय. कसा उगवलाय चांगला? अजून तो म्हणजे हे नाही झाले, त्याची उगवणीचे तेवढे दिवस झाले नाहीयेत, पाणी देऊन झालंय आता. इतकं महत्त्वाचं आहे, इतकं स्वस्त आणि मल्टीपर्पज मल्टी क्रॉपसाठी हे यंत्र अत्यंत उपयोगी आहे. आणि जोपर्यंत शेतकरी कमीत कमी मशागत करताना करून जो उत्पादन खर्च कमी करण्यासाठी ते फार महत्त्वाचा विषय, जेणेकरून पीक बेडवर येईल. आता ह्या गव्हाबद्दल सर थोडं तुम्हाला डिस्टर्ब करते. गादी वाफ्यावरती बीट डायरेक्ट टोपून उत्कृष्ट प्रतीचं भात येऊ शकतं हे त्यांनी आता सिद्ध केलेलं आहे. असंच जर कांद्याचं होऊ शकलं, काही त्याला प्रॉब्लेम येत आहेत का काय होतंय, कारण भाताला फुटवे आहेत, कांदा हा एक येणार आहे, अशा काही अडचणींमुळे कसं होत आहे काय होत आहे. पण जर झालं तर कांदा लागण, त्याचा खर्च, त्याच्या खटाटोप या सगळ्यामध्ये खूप बचत होण्याची. आणि पुन्हा तो गादी वाफ्यावर लागणार. आता आपण कांदा लावतो, रोप ती साध्या वाफ्यात असतात, आधी रोप आपल्याला तयार करावं लागतं. आता गव्हाचा जर विचार केला किंवा त्या यंत्राचा जर विचार केला तर 42 इंचाचं जी रुंदी आहे त्याच्यामध्ये आपल्याला पीक निहाय बदल करता येतो. आणि प्रत्येक पीक निहाय त्याला बी पडण्यासाठी सुद्धा चकती आहे, बरोबर. त्याच्यामुळे त्या यंत्राचं कुठलंही पीक घेता येतं. वेगळ्या चकत्या आहेत, त्यामुळे कोणतंही पीक त्याच्यामध्ये घेता आता गव्हाबद्दल बोलू आपण. आता हा गव्हाचा जो वाण आहे तो कुठला वाण आहे? हा खपली गहू आहे. हा आघारकर इन्स्टिट्यूटनी डेव्हलप केलेला वाण आहे. काय नंबर आहे त्याचा? त्याचा नंबर नाही मला आता. बरं, ठीक आहे. याच्यामध्ये मित्रांनो खूप मंडळी आगारकर संशोधन केंद्राचे एक वाण चांगला आहे तो माझ्या माहितीप्रमाणे. त्याच्यामध्ये धारवाड कृषी विद्यापीठाचे पण 2-3 वाहन आहेत. कर्नाटकमध्ये जास्त जी पेरणी होती ना, ते DDK 1025 आहे, त्यानंतर DDK 1029 आहे आणि आगारकरचा MACS 2971 हा वाण आहे. 2971 वाण आहे. हा आपला महाराष्ट्रामध्ये ही संस्था आहे आणि त्यांनी ही संशोधित केलेला वाण आहे. मग किती अंतरावर टोकन झाली किंवा बी पडलं? आता हे आमचं याच्यातलं मधलं अंतर 7 इंच आहे. 7 इंच आणि 2 बियामधलं? 2 बियातलं अंतर 3-1 इंच असेल. 2 इंच 3 इंच. मित्रांनो, आम्ही फुटवे मोजले, कमीत कमी 15 फुटवे आहेत आणि जास्तीत जास्त 18-19 फुटवे आहेत. बेडवरचा गहू, टोकन केलेला गहू तुम्हाला बघायचा असेल तर तुम्ही आवर्जून या भागात बघा, कारण इतकं सुंदर पीक आणि एवढ्या मोठ्या प्रमाणात. हा काय प्रयोग अर्धा एकरवरचा नाही. मग आता ताई, सेंद्रिय शेतीमध्येच करता आपण का याच्यामध्ये काही रासायनिक खत वगैरे टाकले? याच्यामध्ये अजिबात रासायनिक खत नाही, रासायनिक कुठलीच निविष्ट नाही. बर. आपली डेअरी आहे, देशी गाई जास्त करून आहेत, त्यांचं जे आपलं कंपोस्ट तयार होतं ते आम्ही थोडे 2 ट्रेलर म्हणता येईल एकरी अशा प्रमाणामध्ये टाकलेलं आहे. आणि पाण्याबरोबर आम्ही जीवामृत देतो. त्याच्यावर येतोच मी. सगळ्याला काय सेंद्रिय करणं शक्य होत नाही. 5 टन कमीत कमी एकरी शेणखत पडायला पाहिजे. वर्षाला एका एकरला जर 2 किंवा 3 पिकं घ्यायची असेल तर 5 ते 10 टन शेणखत पडावं असं अपेक्षित आहे. मग कोंबडी खत असेल, प्रेस मड असेल, कारण जोपर्यंत सेंद्रिय कर्ब वाढत नाही, जमिनीची सूक्ष्मजीवाची
कार्यक्षमता संख्या वाढत नाही तोपर्यंत तुम्ही कुठलंही खत दिलं तर ते उपलब्ध होत नाही. आता त्याचा जर विचार केला आणि रासायनिक खतामध्ये जर विचार केला आपण मित्रांनो, तर आपल्याला बेसल डोस म्हणून सुद्धा आपल्याला खत द्यावं लागतं. त्याच्यामध्ये विद्यापीठ काय म्हणते 24-24-24 हे खत एकरी किलो द्यायला पाहिजे आणि एक पुन्हा महिन्याच्या आसपास 25 दिवसांनी एक 24 किलो नत्र स्फुरद पालाशाने पुन्हा वरती एक टॉप ड्रेसिंग करायचं. आता त्याच्या अगोदरचा मुद्दा होता माझा की मग बियाला पेरायच्या पूर्वी काय बीज प्रक्रिया केली का? याला आम्ही केलेली नाहीये बीज प्रक्रिया, पण आता तुम्ही जो डोस सांगितला मी थोडासा एक आमचा जुना अनुभव सांगू इच्छिते की आम्ही जेव्हा पहिल्यांदा आगरकर इन्स्टिट्यूटचा लावला खपन आणि गहू तयार झाल्यानंतर मी त्या शास्त्रज्ञांना फोन केला किंवा याचं सरासरी उत्पन्न काय असतं, तर ते म्हणाले एक 10 क्विंटल सरासरी आहे आपली. मी म्हटलं आमचा सेंद्रिय आहे, म्हणाले तुमचं थोडंसं कमी जास्त होऊ शकतं. तर आमचा 18 क्विंटल आला होता एकरी. मित्रांनो बघा, आणि पूर्ण सेंद्रिय, काही त्याच्यामध्ये रासायनिक मंडळी म्हणतात की सेंद्रिय शेतीमध्ये उत्पादन कमी येतं. सुरुवातीला एखाद दुसरं वर्ष तुम्हाला ते जमिनीतलं बायोम, मी जो म्हणतो बायोम जो वाढायला पाहिजे, आणि काही शेतकरी चुकाही होतात, आच्छादन केलेलं नसतं, त्याच्यामुळे येऊ शकतं. परंतु सेंद्रिय शेतीमध्ये उत्पादन अजिबात कमी येतं, हे त्याचा अनुभव. तर त्याच्यानंतर मग तणनाशक किंवा काय त्याचा वापर काय करता? आता ह्या सर्टिफाईड याच्यामध्ये तणनाशक आम्ही वापरत नाही. आपल्या बाया लावून तण नियंत्रण चालू आहे, पण ह्या पद्धतीमध्ये एक आच्छादनाला पण खूप महत्व आहे. आता हळूहळू हे लाईव्ह आच्छादनच होणार आहे, गव्हामुळेच होणार आहे. पण जसं जसं आपलं आच्छादन होत जाईल किंवा जमिनीची ही सुधारत जाईल तसं तशी तणांचं प्रमाण सुद्धा कमी होत जाणार आहे आपोआप. म्हणजे असं मी काय शेतीतली सर BA LLB आहे, माझा शेतीचा शास्त्रशुद्ध अभ्यास नाही, तरी सुद्धा 2003 पासून शेतीमध्ये आहे. आणि एक काय असतंय, शिकलेली माणसं शेतीत यायला पाहिजे. चिकित्सक लोक, ज्या लोकांना निवड कधी करू शकतो, मग तुम्हाला ज्ञान काय शेतीचंच असायला नाही पाहिजे. बुद्धी एकदा डेव्हलप झाली, चिकित्सक वृत्ती असेल की कुठल्याही फील्डमधला, आज शेतीचा जर विचार केला ताई, तर जे सायन्स ग्रॅज्युएट आहेत म्हणजे किंवा डॉक्टर आहेत, इंजिनियर आहेत, ते जास्त सक्सेस आहेत. किंवा आपल्यासारखे जे इतर LLB केलेले, कारण ही मंडळी चिकित्सक आहे. नाही, आता सायन्स म्हणून विचार करते की तण हे तुमच्या जमिनीच्या तब्येतीचं निदर्शक आहे. बरोबर. जशी त्याची तब्येत जमिनीची सुधारत जाईल तसं तसं तणांना वर येणे म्हणजे गरज राहणार नाही. बरोबर. तो पण आता बघणार होता आम्ही, आमची जमीन सुधारत जाईल तसं तसं हे होत आहे का. आता आम्ही एवढी वर्ष ही करतोय, पण आमचा सेंद्रिय कर्ब 1.25च्या पुढे जात नव्हता. ह्याचं महत्वाचं कारण आमची सातत्याने मशागत चालू होती ती. आता मशागत बंद करण्याची ह्या यंत्राने आम्हाला तो जास्त आत्मविश्वास दिला की मशागत न करता सुद्धा आपल्याला मॅनेज करता येऊ शकेल. महाराष्ट्रातला सेंद्रिय कर्ब जर सर्वसाधारण मराठवाड्यातला विदर्भातला पाहिला तर 0.3 ते 0.5 आहे. ताई म्हणतात त्यांचं 1 ते 1.25 आहे, ते कमी आहे म्हणतात. आणि मशागत जास्त केल्यामुळे कमी आहे. वर्ष 2 वर्षामध्ये मशागत जर नाही केलं तर अर्धा पाऊंड नक्की वाढेल. आणि एकदा 2च्या वर जर मित्रांनो सेंद्रिय कर्ब गेला तर मला वाटत नाही कुठल्याही रासायनिक खताची त्या पिकाला गरज नाही. आणि त्यासोबत जर पीक सक्षम जोमदार असेल, माती ताकदवर असेल, पैलवान असेल, तर कुठलाही कीड रोग सुद्धा सहजासहजी येत. बरोबर. आता ह्याला पाण्याचं व्यवस्थापन कसं करता, तो एक मुद्दा सांगा जरा, वेगळा आहे आपला. तुम्ही सांगताय सांगा. इथेच आपली व्यवस्था आहे पाण्याची आणि आताच पाणी चालू आहे. किती दिवसाला पाणी देता? तुमची जमीन तर चांगली भारी आहे. इथंच थांबा ताई. पाणी किती दिवसाला देता? पूर्वी म्हणजे आम्ही रासायनिक शेतीमध्ये आम्ही 21 दिवसाला पाणी द्यायचो. बरोबर. आता आम्हाला 35 दिवसाला पाणी द्यायची वेळ आली. मित्रांनो बघा, 10 दिवसाचा म्हणजे तुमची पाणी 3 किंवा 4 पाण्यात तुमचा गहू निघेल. 3 किंवा जास्तच होतं. 4 पाण्यात आम्ही 6 पाण्यापर्यंत गहू पाणी द्यायचो. 6 म्हणजे 2 पाणी सुद्धा. म्हणजे सेंद्रिय केलं तर निसर्गाचा किंवा पाण्याचाही अपव्यय होत नाही किंवा कमी लागते. मग आता आपण शेवटी बाकी सेंद्रिय असल्यामुळे बाकी आपण फवारण्या वगैरे तर कीड रोगाला काय करतो? आम्ही तर गोमूत्र, निमतेल, दशपर्णी ह्याच्या फवारणी करतो. त्याच्यावर आपण एका दिवशी दुसरं कुठलंच करत नाही. मग आता ज्यावेळेस काढायला तयार होतो त्यावेळेस मग कसं काढणार? माणसानीच काढणार का हार्वेस्टरनं? नाही, हार्वेस्टरनी काढणार. आता आम्ही चौकशी केली, त्याच्यामध्ये इथे असे हार्वेस्टर उपलब्ध आहेत की ज्यांची चाकाची ही 10 फूट आहे. म्हणजे आमच्या 2 ह्याच्यातून चालू शकेल असा आताचा तरी आमचा हा आहे.
समजा काय थोडीशी मोडतोड झाली या वाफ्यांची तर आपल्याला परत नवसारून घ्यावे नवसारून लागते घ्यावं लागते पण दरवर्षी आता आपण यानेच SRT करून मध्ये सुद्धा आपण नवसारून घ्या म्हणतो घेतो. दर नवसारून पिकनिक. घ्यावं लागली आता मला ताई सांगा, एकंदर तुमचा अनुभव सेंद्रिय शेतीचा, आता हे खपली गहू आहे, याच्यात किती उत्पादन होईल एकरीच्या हिशोबाने? आता 15 क्विंटल तरी याचं कमीत कमी व्हायला पाहिजे 15 माझं. दोन्ही 30 आणि 30 म्हणजे 7.5 37-38 क्विंटल हेक्टरी, ते सेंद्रिय कमीत कमी खर्चामध्ये कुठलाही रासायनिक वापर न वापरता आणि सर्टिफाईड ऑर्गॅनिक, बरोबर? Certified organic. बरं. आता खपली गव्हाबद्दल मी आणखीन एक सांगू सांगा. शकते इच्छिते, म्हणजे की आम्हाला एक खपली गहू भरडण्याचं छोटंसं यंत्र मिळालं. हं. आपण ते बघू नंतर हो, तुम्ही हो. समावेश करा. बरोबर बरोबर. हं. त्या यंत्रामुळे या आमच्या सगळ्या परिसरामध्ये खपली गहू लावण्याचं प्रमाण वाढलं. आपल्यासारखं कोणीतरी पुढं होऊन जर केलं तरच म्हणजे तंत्रज्ञानाचा एक पसार होतो. प्रक्रियेची व्यवस्था झाल्याबरोबर इथे पीक पद्धतीमध्ये पण बदल फरक होतो. झाला आणि लोक चांगलं खायला लागले. आता मी सगळ्यात शेवट ताईचं एक युनिक म्हणजे SIP म्हणू आपण त्याला, किंवा एक युनिक गोष्ट आहे, ते प्रत्येक गोष्ट आपल्या शेतात इथं तयार करतात आणि ते विक्री कसं करतात, थोडं आम्हाला विक्रीबद्दल सांगा. आम्ही जसं हे तयार करायला लागलो, हं. आम्ही खरं सेंद्रिय शेतीकडे वळलो का की आम्हाला जमिनीचं आरोग्य खराब झालं आहे असं दिसत होतं रासायनिक शेतीमुळे. म्हणून ते सुधारण्यासाठी सेंद्रिय शेती सुरू केली. हळूहळू याच्यावरती अभ्यास करताना असं लक्षात आलं की जमिनीचं आरोग्य, पिकांचं आरोग्य, माणसांचं आरोग्य, सगळ्या पशुपक्ष्यांचं, सगळ्या हे एकमेकांशी अतूटपणे जोडलेलं आहे. त्यामुळे आपलं आरोग्यसुद्धा जर सुधारायचं असेल तर ते गोळ्या औषधांवरती नाही, अन्नावर सुधारलं पाहिजे. आणि सेंद्रिय शेतीचा मुख्य हाच आहे की रासायनिक आदानांच्या ऐवजी सेंद्रिय आदानं घाला, हा त्याचा मुख्य स्टेटमेंट नाही आहे त्याचं ते. तर तुम्हाला जमिनीची मूळ जी उत्पादकता आहे, सुपीकता आहे, ती तिच्या जास्तीत जास्त उत्कर्षाला नेणं हा उद्देश आहे. आणि मला असं वाटतं ही संजीवन शेती पद्धती ही त्याला चांगल्यापैकी पूरक आहे. म्हणून माणसाची सुद्धा जी आरोग्याची स्थिती आहे ही त्याच्या अन्नावरती बरीचशी अवलंबून असते. म्हणजे खादरवली साहेब आमच्याकडे भेट देऊन गेले, त्यांचं एक वाक्य पक्क माझ्या लक्षात राहिलंय की चांगलं अन्न असेल तर औषधाची गरज पडत नाही, आणि चांगलं अन्न नसेल तर औषधाचा उपयोग होत नाही. म्हणजे तुम्ही औषधावरच जगत असता माणूस, म्हणजे त्या जगण्याचा दर्जा काय असेल याचा आपण विचार करू शकतो. म्हणून मग हे अन्न ग्राहकांच्या पर्यंत गेलं पाहिजे आणि आम्ही काय विचारांनी हे पिकवतोय तो समजून त्यांनी ते स्वीकारावं. आता मला या दृष्टीने विक्रीचं पुढं विक्री त्यासाठी सुरुवात केली आम्ही. आणि या उपक्रमाला आमचं नाव आहे सेंद्रिय सेतू. सेंद्रिय शेती. हा सेतू जो आहे, मी आता 2004 पासून पारगावमध्येच राहते, इथेच राहते. आम्हाला चांगले सहकारी मिळालेले आहेत, त्यांच्या मदतीने मी शेती करते. आणि इथे मी बघते की मुलांना शहरात नोकरी पाहिजे असते, मुलींना शहरातला नवरा हवा असतो. बरोबर. तर खेडी आणि शहर यांच्यातला हा दुवा आहे. आता हे जे उत्पादक आणि ग्राहक यांच्यामधला दुवा आहे आणि अन्न आणि आरोग्य यांच्यातला दुवा आहे. याच्यात एक नवीन डायमेन्शन मला आता अलीकडे जे हे झालं, हे लोकांना सांगायचं कदाचित हे नाही होणार, पण आपलं पीक आणि मातीतली जीवसृष्टी यांच्यातला पण दुवा आहे हा. तो जर दुवा आपला जोपर्यंत साधला जात नाही तोपर्यंत वरचं सगळं फजूल आहे. म्हणून आमच्या सेंद्रिय सेतूमध्ये आता हे सगळं सामील झालेलं आहे. आणि मग हे विक्री कुठं करता? कारण तुम्ही एवढं सर्टिफायर वगैरे करता, जरी उत्पादन खर्च आपण कमी करत असेल तर पिकवलेला जर चांगलं आरोग्यासाठी असेल तर त्याला 2 पैसे मिळणं अपेक्षा साहजिक आहे. तर मग विक्री व्यवस्था कशी आहे? आता आम्ही पुणे आणि मुंबई या 2 ठिकाणी थेट विक्री करतो ग्राहकांना. आणि आम्ही पिकांमध्ये जास्त विविधता ठेवली की जास्त प्रकार त्यांना मिळावेत. आम्ही जास्त उत्पादन करण्याचा, म्हणजे जास्त क्षेत्रावर उत्पादन करण्याचा विचार करण्यापेक्षा आणखीन एखादी व्हरायटी वाढवता आली आणि ती लोकांना उपलब्ध करून देता आली तर हे होईल. आता सगळ्या आमच्या लॉजिस्टिकच्या व्यवस्थेमध्ये आम्ही महिन्यातून 2 वेळेला, आपटे रोडला माझं घर आहे तिथे आम्ही माल नेऊन ठेवतो. त्याच्यासाठी आम्ही आधी गुगल लिंक दिलेली असते, व्हॉट्सअप ग्रुप तयार केलेला आहे आणि ऑर्डरप्रमाणे त्यांचा माल भरून आम्ही तिथे नेऊन ठेवतो. याच्यामध्ये भाजीपाला आहे थोडाफार, त्याला फारसा अर्थ नाही कारण 15 दिवसांनी जाणार आहे. पण धान्य, कडधान्य आपण गुळासाठी मुद्दाम थोडासा सेंद्रिय ऊस लावतो. बरोबर. म्हणजे संपूर्ण सेंद्रिय ऊसाचा संपूर्ण सेंद्रिय गुळ हा आमच्याकडे असतो. आपल्याकडे देशी गाई आहेत, त्यांचं दूध
त्याचं लोणी, क्रीम, बटर, सॉल्टेड अशाही गोष्टी आपण त्याच्यामध्ये ठेवलेल्या असतात. आणि दूध कुठलंही प्रक्रिया पाश्चरायझेशन वगैरे न करता आम्ही फक्त आलं गाईच्या कासेतून बाहेर की ते पॅक करतो आणि फ्रीझरमध्ये ठेवतो. ग्राहकांच्याकडे अक्षरशः दगड जातात, पण ते त्यांना इतके हे पसंत पडतात चव त्याची की जर कळाली. कधी कमी पडलं तर आम्हाला ते दुसरी कुठलं नकोय. A2 दूध सुद्धा नकोय पुण्यातलं. मी आता दुसऱ्या आपण कुणाला कमी लेखण्याचा माझा हा नाही, आपलं हा ते आम्हाला आपण- मिळणारा फीडबॅक Yes, yes, yes. लोकांना आवडतंय ते म्हणून जाणीवपूर्वक मागतायत. बरं. आता फक्त गव्हाचा जर विचार केला, 15 क्विंटल उत्पादन येतंय आणि मग आपण ग्राहकाला काय दराने देता, म्हणजे आपण एकंदर अर्थशास्त्र एकराचं जर पाहिलं, आता आपला सगळा उत्पादन खर्च अगदी पैन लिहून ठेवलेला असतो. एकरी किती येतो त्या सगळ्या काळेपर्यंत? आता खरं कसं आहे, हवामानावरती बरंचसं अवलंबून आहे. आता गेल्या ह्याच्यामध्ये आम्ही एकाच्या जागी 3 काकऱ्या आणि हे केलं, उत्पादन खर्च वाढला. वाढला, पावसामुळे तण नियंत्रणाचा खर्च वाढला. खुरपणं वाढलं. तर आम्ही असं हे करतो की साधारण आम्हाला आलेल्या उत्पादनाच्या 1.5 पट हे मिळावं. बरोबर. या पद्धतीने आम्ही आमचे दर लावतो. दर बाजारातल्या दराशी आम्ही त्याचा संबंध ठेवत नाही, नाही. पण आणि हे आम्ही ग्राहकांना समजावून पण सांगतो. नाही, ज्याला सेंद्रिय आहे, खात्री आहे, तो 2 पैसे आणखीन सुद्धा जास्त घ्यायला तयार असतो. पण तरी सुद्धा आपला सुद्धा तुमचा सुद्धा माझा एक सल्ला राहील, मी काय एवढा मोठा आहे नाही सल्ला द्यायला, परंतु कमीत कमी बाजाराच्या ॲव्हरेज दराच्या 1.5 पट तरी भाव ठेवायला पाहिजे. म्हणजेच काय होते, जवळपास 3,000, पुण्यात तसा 3,500 रुपयांनी गहू मिळतो मुंबईत, त्याच्या 1.5 पट म्हणजे कमीत कमी 5,000 रुपये तरी क्विंटलच्या वर पाहिजेत, तो साध्या गव्हाचा. आणि जर खपल्या असेल तर 70, 80, 100 जातो सर, तेवढा आमचा त्या पद्धतीत जातो तो. मग मित्रांनो बघा, 15 क्विंटल उत्पादन मिळते, 100 रुपये जर दर असेल तर 1.5 लाख रुपये होतात. आणि ते 110 ते 120 दिवसात. खपली गहू हा 105 ते 115 दिवसामध्ये निघतो. म्हणजे 4 महिन्यामध्ये जर एका एकरमधून 1.5 लाख होते आणि त्याचा उत्पादन खर्च किती येतो? आता कमी होत चाललेला आहे. तरी आज 50 पर्यंत 50-1,000 रुपये ते सगळं धरतात. म्हणजे जनरली शेतकरी स्वतःचं श्रम धरत नाही, पण इथं पहिल्या दिवशीपासून शेवटपर्यंत केलेला जर धरलं तरी 50,000 रुपये खर्च येतो एकराचा. तसा जास्त आहे, तो इतकाही येणार नाही आणि पुढं तो वरच्यावर कमी होईल. 1,000 लाख रुपये जर 4 महिन्यात सेंद्रिय शेती करून कुठलंही रासायनिक निविष्ठा जर न वापरता होत असेल तर याच्यापेक्षा शेती चांगली काय असू शकते मी तरी पाहण्यात नाही. तर ताई, शेवटचा एक माझा मुद्दा राहील. शेवटचं मी एक सांगते त्याच्या आधी. बाकी शेतकऱ्याला काय सल्ला देईल किंवा तुमच्या प्रोजेक्टबद्दल, म्हणजे सेंद्रिय शेती असू, तुमचं नंतर जे फेडरेशन आहे, तुम्ही महिलाबद्दल काम करता मोठ्या प्रमाणात, मोठे बचत गट तयार केलेले आहेत, बाकी सामाजिक कार्य आहे, त्याच्याबद्दल थोडं सांगा आम्हाला. मी थोडंसं सेंद्रिय शेतीबद्दलचं आणखीन एक वैशिष्ट्य सांगते की सगळ्याच गोष्टी काय आमच्याकडे तयार होत नाहीत. बरोबर. त्यामुळे इतर सेंद्रिय शेतकऱ्यांच्या मालाला पण बाजारपेठ आम्ही देतो. आमच्या ग्राहकांना आमच्याकडे नसलेल्या गोष्टी, डाळी असतील, तेलं असतील. आता मी लाकडी घाण्याची तेलं देतोय. बरोबर. आता त्याला पुरेसा कच्चा माल मिळत नाही, त्यामुळे ते सेंद्रिय नाहीये. लिमिटेड. पण आमच्या याच्यामध्ये आमचं जसं सर्टिफाईड ऑर्गॅनिक आहे तसं बाय डिफॉल्ट ऑर्गॅनिक आहेत, रेसिड्यू फ्री मध्ये येणार आहेत. आम्ही एकच करतो की आमच्या मालाचं जे काय ऑर्गॅनिक स्टेटस आहे ते आम्ही त्या आमच्या ऑर्डर फॉर्म मध्ये लिहिलेलं असतं. आता घाण्याचं तेल सेंद्रिय नाही, पण ते त्याच्या बाजारापेक्षा ते चांगलं आहे, कारण त्याची प्रक्रिया कमी आहे म्हणून त्यातले न्यूट्रिएंट टिकून राहतात आणि भेसळ नाही. घेताना सुद्धा तुम्ही थोडे स्पेसिफिक लोकांकडूनच घेता. आणि आम्ही आता करडई लावण्याचा विचार याच्यासाठीच केलाय पाहिलं मी की आपल्या सेंद्रिय करडईचं आपल्याला तेल देता यावं लोकांना. खरं म्हणजे एक गहू आणि आपल्या ऊस ह्याच्याकडे लोक इतके, म्हणजे डोक्यात ऊस इतका बसलेला आहे की धान्य, कडधान्य, डाळी, तेलबिया या सगळ्या आपल्या आरोग्याला आवश्यक गोष्टी आपण मागे टाकलेत आणि त्या चुकीच्या खातोय आणि आपण ऊस पिकवतोय. तर हा आमचा प्रयत्न आहे. ताई, आपण एवढं 20, 22, 23 वर्ष झालं शेतीत काम करताय. शेतीचं तसं लहानपणापासून बॅकग्राऊंड होतं. आज आम्हाला ज्ञानाच्या शेतीला वेळ दिला आणि प्रेक्षकासाठी काही गोष्टी सविस्तर सांगितल्या, त्याबद्दल ज्ञाना शेतीच्या तर मी धन्यवाद देतो. अवर प्लेजर सर, धन्यवाद. आम्हाला जास्त आनंद झाला. खूप खूप धन्यवाद आपले.